परभणी या शहरामधून जो लॉन्ग मार्च निघाला, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा छळ करून यांना मारण्यात आलं। या घटनेचा भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात मी निषेध करतो। आणि जो लॉन्ग मार्च निघाला हा एका समाजासाठी नाही, एका जातीसाठी नाही, एका धर्मासाठी नाही, हा सर्व समाजाचा लढा आहे। त्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी, सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी त्या लढ्यामध्ये, या लॉन्ग मार्च मध्ये सामील व्हावं असं आव्हान या ठिकाणी या संभाजीनगर औरंगाबाद शहरातून मी करत आहे। हा जो लॉन्ग मार्च आहे हा कुठल्या जातीच्या अंतर्गत नाहीये। ज्या ज्या कार्यकर्त्यावरती, ज्या ज्या समाजातल्या प्रस्थापितावर असो, या सामाजिक तरुण कार्यकर्त्यावर असो, जो हल्ला होतो आहे याचा निषेध आपण केला पाहिजे। आणि त्या निषेधार्थ या लॉन्ग मार्च मध्ये आपण सामील झालं पाहिजे। आपल्याला माहित असेल की अनेक वेळेला लढे निर्माण होतात, एका जातीचे लढे निर्माण होतात, परंतु सामाजिक चळवळी या नात्यानं दलित चळवळी त्यांना पाठिंबा देते। परंतु खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली, हा जो लॉन्ग मार्च निघाला, यामध्ये बहुतांशी देशमुखच्या बाजूने असलेली जी मंडळी आहे ती सामील होत नाही, याचं दुःख मला वाटतं। आणि म्हणून मी आवाहन करतो की आपण सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी सर्व या लढ्यामध्ये आपण या लॉन्ग मार्च मध्ये सामील व्हावं। हजारोचे नाही, लाखोच्या संख्येने मुंबईपर्यंत यांना बळ देण्याचं काम खरं म्हणजे आपल्या समाजाचं आहे, तरुण कार्यकर्त्यांचं आहे, सर्वांचं आहे। आणि म्हणूनच परभणी ते मुंबईमध्ये जो काही जाणारा जो लॉन्ग मार्च आहे, या लॉन्ग मार्च मध्ये आपण सर्वांना, सर्व जाती धर्मांच्या कार्यकर्त्यांना, लोकांना आणि सर्वांना मी आवाहन करतो की या लढ्यामध्ये आपण लाखोच्या संख्येनं या ठिकाणी सामील व्हावं असं आवाहन एकदा मी सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम।